HSC न्यू सिलेबस 2021मध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट 1 मधला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे अँड वी आर इन द कन्क्लुझिव्ह पार्ट ऑफ दी चॅप्टर, म्हणजे लास्ट सेक्शनमध्ये आहोत आपण, ज्या सेक्शनचं नाव आहे स्विचिंग सर्किट. लॉजिकचं स्विचिंग सर्किटमध्ये ॲप्लिकेशन काय ते बघतोय आपण. आता स्विचिंग सर्किटमध्ये डिफरंट 5 टाईप्स आहेत. त्यातला टाईप नंबर 1 आपण कव्हर केलेला आहे. टाईप नंबर 1 मध्ये काय असतो क्वेश्चन, एक तुम्हाला सर्किट डायग्राम दिलेली असते, त्याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा असतो आणि इनपुट आउटपुट टेबल काढायचं असतं 1 आणि 0 मध्ये. आता ज्यांनी स्विचिंग सर्किट जर ज्यांचे फर्स्ट लेक्चर असेल तर त्यांनी पहिल्यांदा आय बटनवरती लिंक आली असेल बघा वरती, तर तिथे जाऊन पहिल्यांदा सगळे बेसिक्स क्लिअर करून घ्यायचे स्विचिंग सर्किटचे आणि मगच टाईप वाईज स्टडी करायचं आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 अप टू टाईप 5 पर्यंत, म्हणजे 5 टाईप्स आहेत या सर्किट. स्विचिंग सर्किट या सेक्शनमध्ये कोणताही क्वेश्चन बोर्डला येऊ शकतो आणि प्रिव्हियस म्हणजे जो ओल्ड सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टाईपमधला क्वेश्चन बोर्डला मिनिमम 2 to 3 टाइम्स आलेला आहे कंपल्सरी. कळतंय? आता टाईप 1 मध्ये काय होतं, सिम्बॉलिक फॉर्म काढायचा एक आणि इनपुट आउटपुट टेबल काढायला सांगायचे. आता टाईप 2 मध्ये आहोत आपण, अंडरलाईन करतो मी, टाईप 2 मध्ये आहोत. टाईप 2 काय दिला असणार तुम्हाला बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म, कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. अरे हा तर क्वेश्चन पहिल्या टाईप सारखाच झाला, एक्झॅक्टली तेवढा सेम आहे, पण त्याच्यामध्ये अजून 1 लाईन आहे किंवा 2 वर्ड्स आहेत ते ॲडिशन केलेले आहेत. अँड काय म्हटले पुढे, इंटरप्रिट इट. हा त्यातला इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बघूया, म्हणजे तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिले, त्याच्यावरून काय म्हटलंय, सिम्बॉलिक फॉर्म काढायचा, कन्स्ट्रक्ट दी स्विचिंग टेबल म्हणजे स्विचिंग टेबल काढायचं, आणि प्लस एक्स्ट्रा स्टेप काय म्हटले, हा टाईप 1 सारखाच आहे, त्याची नेक्स्ट एडिशन आहे फक्त. इंटरप्रिट इट म्हणजे काय करायचं, त्याचा आउटपुट बघायचं. आता तुम्हाला टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन ट्रूथ टेबलमध्ये आठवत असेल, त्याच्यामध्ये आपण कन्क्लुजन कशावरून काढायचो, लास्ट कॉलम बघायचो फक्त आणि त्याच्यावरून कन्क्लुजन काढायचो. सेम इंटरप्रिटेशन इथे करायचं, इथे लास्ट कॉलम मध्ये ऑब्झर्व करायचं. कळतंय? मग लास्ट कॉलम, आता तिथे टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन कॉन्टिंजन्सीमध्ये ट्रू फॉल्स मध्ये आन्सर आलेलं असेल, पण इथे स्विचिंग टेबल किंवा ज्यालाच इनपुट आउटपुट टेबल म्हटलं जातं त्याच्यामध्ये 1 आणि 0 मध्ये आन्सर येतं. मग त्याच्यावरून कन्क्लुजन काय काढायचं ते आपण इंटरप्रिटेशनच्या वेळेला मी एक्सप्लेन करेन डिटेल. आधी पहिला पार्ट तर इझी आहे, इथपर्यंत ड्रॉ करायचा. आता त्याच्यामधले बेसिक सांगतो. अँड म्हणजे एका पुढे एक, नेक्स्ट टू इच अदर म्हणजे कंजंक्शन यूज करायचं, आणि ऑर म्हणजे 1 बिलो दी इच अदर म्हणजे एका खाली एक, तिथे ऑर यूज करायचं असतो. काय, आणि स्विचेस S1, S2, S3 असेल तर प्रत्येकाला PQR म्हणायचे, आणि त्याचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस असतील S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश, तर त्यांना निगेशन P, निगेशन Q आणि निगेशन R असं मेन्शन करायचं असतं. मग आता ही सर्किट डायग्राम दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय, 3 स्टेप्सचं एक्झाम्पल असते. पहिल्यांदा स्टेट्स डिफाईन करायच्या, सेकंड स्टेप सिम्बॉलिक फॉर्म, आणि थर्ड स्टेप स्विचिंग टेबल. या टाईपमध्ये अजून एक स्टेप आली, इंटरप्रिटेशन करायचं. मग आता पहिली स्विचेस काउंट करूया आपण. स्विचेस कोणत्या कोणत्या आहेत, S1 आहे, S2 आहे, S1 डॅश, S2 डॅश. आता बघा S1 आणि त्याचा S1 डॅश हा कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे, याच्यामध्ये S2 आहे इथे आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे, म्हणजे आणि टोटल प्रत्येक 4 स्विचेस डिफरंट आहेत, म्हणजे टोटल 4 स्टेट्स येणार. मग काय काय येणार, पहिल्यांदा S1 साठी आपण P म्हणतो, मग काय म्हणायचं, स्विच S1 इज कसं लिहितो आपण, क्लोज. क्लोज म्हणजे काय, तो स्विच ऑन असणार, त्यासाठी आपण क्लोज लिहितो. आता इथे बघा, S1 झाला, S1 डॅश म्हणजे S1 चा कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे. मग कॉम्प्लिमेंटरी स्विच म्हणजेच काय, त्याला निगेशन म्हणतो. मग निगेशन P म्हणजे काय, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. करेक्ट. आता स्विच S1 डॅश क्लिअर झाले. आता S1 ला P म्हणायचं, S2 ला Q म्हणायचं. मग काय येणार, स्विच, आता तुम्ही बऱ्यापैकी यूज टू झालेले असणार आहेत, स्विच S2 इज क्लोज्ड. आणि इथे S2 चा कॉम्प्लिमेंट, इथे S2 आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच पण आहे S2 डॅश, मग त्याला काय म्हणायचं, नेगेशन P म्हणजे स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. आणि अजून एक लास्ट पॉइंट विसरायचा नाही की लॅम्पसाठी स्टेट लिहायची, स्मॉल L असं लिहायचं आणि काय म्हणायचं, लॅम्प L इज ऑन किंवा लॅम्प L ग्लोज असं म्हटलं तरी चालतं. आता स्टार्ट करूया. सिम्बॉलिक फॉर्म कसा काढायचा हे आपण, जो टाईप 1 आहे त्याच्यामध्ये आय थिंक अराउंड
8 एक्झाम्पल्स घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला आता साधारण यूज टू झालेलं असेल. तर आता बघूया आपण आधी रफली करायचं, मग आधी रफमध्ये बघूया. जर पहिल्यांदा तुम्ही पॉज करून ही सर्किट डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण यात आता मी मॉडिफिकेशन्स करणार आहे. फ्लो कसा आहे एकदम आउटसाइड कडून बघायचं या डायग्राममध्ये. मग कसे दिसतात मोठे मोठे पार्ट्स किंवा लार्ज पार्ट्स कसे दिसतात बघा. याला जर मी एक पार्ट म्हटलं, बघा हा एक पार्ट आणि पुढे हा एक पार्ट आहे. हे दोन पार्ट कसे दिसत आहेत, एका पुढे एक दिसत आहेत. आता ह्या दोघांना सेपरेट ट्रीट केलं तरी पण चालेल. आता हे एक्झाम्पल आहे, हे पहिल्यांदा सॉल्ट एक्झाम्पल मधलं आहे. मग आता या दोघांना जरी एक ट्रीट केलं तरी चालेल किंवा ह्या दोन स्विचना डिफरंट ट्रीट केलं तरी चालेल. सॉल्ट मध्ये त्यांनी तशा वेळेने सॉल्व केले, अल्टिमेटली आन्सर सेम येत. मग आता हा स्विच आणि हा डब्बा आणि हा डब्बा, हे दोन डब्बे आहेत बघा. हे कसे दिसत आहेत, नेक्स्ट टू इच अदर आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये अँड येणार सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे मग ह्या दोन डब्यासाठी मी काय करतो, दोन ब्रॅकेट्स काढतो आणि ते कसे आहेत, वन आफ्टर अनदर आहेत, म्हणजे सिरीज, म्हणजे त्यांच्यामध्ये काय येणार, अँड येणार. क्लिअर आहे पॉईंट, अँड झाला. आता फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे फर्स्ट डब्यामध्ये जायचं, फर्स्ट डब्यामध्ये गेलो आपण ह्याच्यामध्ये. तर इथे काय दिसतंय, एक स्विच आहे आणि S1 आणि S2 आहेत, यांची पोझिशन बघा, एका खाली एक, वन बिलो दी अदर दिसत आहेत, म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशन. आणि काय येणार, पॅरलल येणार. मग पॅरलल म्हणजे ऑर. मग आता S1 म्हणजे काय येणार, S1 साठी P यूज केलाय आपण बघा, S1 साठी P आणि ऑर, आणि S2 साठी काय यूज केलेलं आहे, Q. नंतर तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता. आता याच्यामध्ये जाऊया आपण. इकडे जर गेलो तर काय दिसतंय, सेकंड ब्रॅकेट म्हणजे सेकंड डब्बा आहे, याच्यामध्ये बघा हा स्विच आणि हा स्विच वन आफ्टर दी अनदर आहेत, म्हणजे एका पुढे एक आहेत, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन झालं. मग सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे आपण काय यूज करतो, अँड यूज करतो. मग अँड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कंजंक्शन यूज होणार. आणि आता S1 डॅश म्हणजे कोणता, निगेशन P, आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q. मग निगेशन P आणि निगेशन Q सिरीजमध्ये आहेत म्हणून काय येणार, अँड येणार. मग निगेशन P अँड काय येणार, निगेशन Q. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर झालं. आता नंतर सेकंड स्टेप काय करतो आपण, ब्रॅकेट काढून टाकतो. आता इथे स्क्वेअर ब्रॅकेटची गरज आहे नाहीये, कारण आतमध्ये कोणता ब्रॅकेट यूज झाले नाही, त्यामुळे फर्स्ट ब्रॅकेट आपण राऊंड ब्रॅकेट यूज करतो. हे अँड झालं. आता इथे पण बघा ह्या दोनच व्हॅल्यू आहेत, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट यूज करू शकतो. आता अजून एक मला पॉईंट सांगायचा आहे की हे जर बघाल तर बघा, याला मी फर्स्ट व्हॅल्यू म्हटलं, याला सेकंड आणि याला थर्ड व्हॅल्यू म्हटलं. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू. आणि याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोणतं आला, इथे अँड आहे आणि इथे अँड आहे, सेम कनेक्टिव्ह, थ्री व्हॅल्यूज. म्हणजे असोसिएटिव्ह लॉज एकदम क्लिअर पाहिजेत. नसेल तर लॉचं लेक्चर पहिल्यांदा चेक करून घ्या. मग हे तीन जर स्टेटमेंट्स आहेत आणि मध्ये कनेक्टिव्ह जर सेम असेल तर आपण काय करू शकतो, एकतर सेकंड थर्डवर ब्रॅकेट टाकू शकतो किंवा ब्रॅकेट काढू पण शकतो. मग तसंच त्यांनी इथे काय केलंय बघा, सेकंड आणि थर्डवरती काय केलंय त्यांनी, ब्रॅकेट टाकलेला आहे. कळतंय. आता परत एकदा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. हे बुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये त्यांनी काय ट्रीट केले बघा, की हा स्विच आणि हा स्विच यांना सेपरेट व्हॅल्यू अशी कन्सिडर केली, त्याच्यामुळे त्यांच्या इथे हा ब्रॅकेट आलेला नाही. आणि नंतर अजून स्टेप पण काय करू शकता तुम्ही, की हा ब्रॅकेट काढून टाकला तरी पण चालेल बघा, ते पण आन्सर लिहून ठेवतो. मग काय येणार, P और Q आहे. आणि बघा ही फर्स्ट व्हॅल्यू लिहिली मी, ही सेकंड आणि ही थर्ड व्हॅल्यू आहे. सेकंड आणि थर्डवर ब्रॅकेट टाकलेला असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, ब्रॅकेट टाकू शकतो किंवा काढून पण टाकू शकतो किंवा तिन्ही व्हॅल्यू सेपरेटली दिसू शकतात. मग तसं करायचं असेल रिव्हर्स वेने यूज करायचं, बरोबर. मग काय येणार, हे ब्रॅकेट काढून टाकले दोन्ही, तर कसं लिहिता येईल, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. हे आन्सर पण करेक्ट आहे यावेळी, सॉरी. आणि इथे अँड मेन्शन करायचं राहिलंय, त्यामुळे हे सुद्धा करेक्ट. कोणत्याही वेने गेलं तरी चालेल. आपण बघा ह्या दोन व्हॅल्यू ब्रॅकेट आहे आणि त्यांचं अँड करायचं, ह्या वेने आपण गेलो तरी पण चालेल. ठीक आहे. मग आता आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. सिम्बॉलिक फॉर्म आपला आन्सर काय आलंय, हे फायनल आन्सर आलंय. मग काय, P और Q अँड निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. कळतंय. नंतर तुम्हाला ओरली प्रॅक्टिसने जमलं पाहिजे. बघा हा डब्बा आणि हा डब्बा, हे दोन एका पुढे एक आहेत म्हणजे अँड. मग ह्या दोन ब्रॅकेटमध्ये अँड आला. आता पहिला ब्रॅकेट म्हणजे फर्स्ट डब्बा, ह्याच्यामध्ये दोन लाईन कशा आहेत, एका खाली एक आहेत म्हणजे पॅरलल म्हणजे ऑर. मग ऑर आला कोणाकोणामध्ये, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q.
ओरली पण नंतर नंतर जमणार तुम्हाला प्रॅक्टिसने. आता या डब्यामध्ये आलो, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये एका पुढे एक स्विचेस आहेत, म्हणजे सिरीजमध्ये म्हटल्यावर अँड, आणि S1 डॅश म्हणजे निगेशन पी, S2 डॅश म्हणजे निगेशन पी. एवढं क्रिस्टल क्लिअर आहे, त्याच्यामध्ये डाऊटसारखं काय नाही. अजून पण जी बुकमध्ये सॉल्टमध्ये मेथड दिली आहे त्यांनी काय केलं, नंतर हा ब्रॅकेट काढून टाकलाय, म्हणजेच ह्या दोन डब्यांना सेपरेट कन्सिडर केले. टोटल 3 लाईन्स किंवा 3 सेक्शन्स, 3 डबे असं कन्सिडर केलेलं आहे त्याने. तसं पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, ह्याने पण आन्सर सेम आहे, कारण असोसिएटिव्ह लॉ लागतो तिथे. ब्रॅकेट टाका किंवा काढून टाका, आन्सर सेम राहतो. मग आता आपला रूल काय, स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. पहिला रूल काय, कनेक्ट स्टेटमेंट्स काउंट करायची. पी आहे, क्यू आहे, निगेशन पी क्यू, पी क्यू आर शी कोणतीही टर्म नाही आहे, म्हणजे काय येणार, टू स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे 2n म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे 4 लाईन्स येणार. मग बघा 1 2 3 4, आणि काय येणार, पी आणि क्यू येणार. आता इनपुट आउटपुट टेबल आहे, ट्रूथ टेबल नाही आहे, त्यामुळे इनपुट आउटपुट टेबलसाठी कसं लिहायचं, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, आणि क्यूला 1 0 1 0. आता ह्या लाईन्स झाल्या टोटल 1 2 3 4, करेक्ट ना. आता कॉलम कसे काउंट करायचे, नंबर ऑफ स्टेटमेंट्स पी क्यू 2 आहेत, आणि प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह हा 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह आहेत. आता काही रिपीट झालेत बघा, हा ऑर रिपीट झाला, आणि नाही ऑर सिंगलच आहे, पण अँड रिपीट झालाय बघा. इथे अँड आहे तो ह्या दोन ब्रॅकेटमध्ये, आणि इथला अँड निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये, म्हणजे दोन्ही अँड डिफरंट व्हॅल्यूजमध्ये आहेत, त्यामुळे त्या दोघांना डिफरंट ट्रीट करायचं. इथे निगेशन रिपीट झालाय पण सिम्पल आहे, हा निगेशन पी वर आहे, हा निगेशन क्यू वर आहे, त्यामुळे ते निगेशन पण डिफरंट आहे. मग टोटल 1 2 3 4 5, म्हणजे टोटल किती कॉलम्स येणार, 7 कॉलम्स आले पाहिजेत. मग 1 2 3 4 5 6 7 कॉलम्स आलेले आहेत. कळतंय, हे क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. मग आता स्टार्ट करूया आपण. पहिल्या ब्रॅकेटपासून स्टार्ट करतो, पी आणि क्यू मध्ये ऑर करायचं आहे. मग पी आणि क्यू आहेत बघा, कसंही तुम्ही आधी निगेशन काढून घेतले तरी चालेल, पण आपण एक फ्लो लक्षात ठेवायचा, म्हणजे कोणती पण व्हॅल्यू मिस होत नाही. इकडून स्टार्ट करायचं लेफ्ट हँड साईडकडून. पहिल्यांदा पी आणि क्यू मध्ये ऑर आहे, ठीक आहे, म्हणजे हा ब्रॅकेट कव्हर झाला. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये जाऊया. आधी ब्रॅकेट कव्हर करायचे, बरोबर ना, आणि कारण ह्या दोन ब्रॅकेटमध्ये नंतर अँड घ्यायचं. मग आता इथे जर ह्या ब्रॅकेटमध्ये गेलो तर अँड आहे, पण कोणामध्ये, निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये आहे, म्हणजे आधी निगेशन पी आणि निगेशन क्यू काढायला लागणार. मग पहिला निगेशन पीचा कॉलम, मग निगेशन क्यूचा कॉलम, आणि नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू यांच्यामध्ये अँड झालं. आता बघा, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे, आणि सेकंड ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे. आता या दोन ब्रॅकेटच्या मध्ये अँड आहे, म्हणजे या दोन कॉलमच्या मध्ये काय करायचं, अँडिंग करायचं. मग काय येणार, फायनल कन्क्लुजन, पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे लिहून झालंय. आता पटापट स्टार्ट करूया. कंडिशन आठवत आहेत ना, अँड आणि ऑर. सर्किट डायग्राम मध्ये अँड आणि ऑरच येतात. अँड म्हणजे कंजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. मग अँड मध्ये पण काय, इफ बोथ आर 1 देन 1, कंडिशन म्हणून साईडला लिहून ठेवले बघा. जर पटकन व्हिडिओ बघता बघता विसरल्यासारखं वाटत असेल तर इकडे बेसिक्स लिहून ठेवलेले आहेत, पटकन बघू शकता तुम्ही. इफ बोथ आर 1 देन 1, ऑर आलं तर ऑर म्हणजे काय, डिसजंक्शन, दोन्ही फॉल्स आले तरच फॉल्स. मग 1 0 मध्ये कसं येणार, इफ बोथ आर 0 देन 0, एक जरी 1 असेल तरी 1. मग चेक करूया, चला पटपट. पी ऑर क्यू आहे, ऑरची कंडिशन, इफ बोथ आर 0 देन 0, अदरवाईज 1. मग 2 0 बघा, 2 0 2 2 0, इथे आहे 2 0 0 येणार, बाकीच्या ठिकाणी 1. एक जरी 1 असेल तरी 1 येणार, दोन्ही 1 असतील तरी पण 1 येणार. निगेशन आता काय, हा पहिला ब्रॅकेट झाला. आता निगेशन पी, हे दोन 1 आहेत, अपोजिट करायचं, 1 ला 0 0 ला 1, मग 1चं 0 होणार, 1चं 0 होणार, या 0चं 1 होणार, 0चं 1 होणार. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन, 1चं 0 होणार, 0चं 1 होणार, 1चं 0 0चं 1 होणार. इझी एकदम. आता निगेशन पी अँड निगेशन क्यू, हा आणि हा कॉलम मध्ये काय करायचं, अँड करायचं. मग अँडची कंडिशन काय, इफ बोथ आर 1 देन 1. मग बघूया 1 1 कुठे दिसत आहेत, 1 1 1 1 1 1, हे बघा इथे दोन्ही 1 1 आहेत, म्हणजेच 1 इथे 1 1 असेल तर 1, आणि अदरवाईज काय येणार 0. त्यामुळे परत इंडिव्हिज्युअल चेक करत बसायचं नाही. 1 1 बघायचं, तिथे असेल तर 1, आणि एकदाच रिमेनिंग व्हॅल्यूज 0 लिहून टाकायची, म्हणजे तुमचा टाइम सेव्ह होतो. कारण इंडिव्हिज्युअल चेक करायला गेलात तर बराच वेळ लागतो, आणि त्यात परत कंडिशन कोणती तरी मिसमॅच होऊन जाते, विसरल्यासारखे होते. अँडच्या ठिकाणी ऑर लागला होतो, म्हणून 1 1 आहे तर 1 1 1 1 1 1 बघत जायचं, म्हणजे काय मिस्टेकच व्हायचा चान्स कमी राहतो. आता हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम झाला, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम झाला. या दोघांच्या मध्ये काय बघा, अँड आहे. मग आता बघूया, हा कॉलम आणि हा कॉलम यांच्यामध्ये अँड आहे. अँडची कंडिशन, इफ बोथ आर 1 देन 1, बरोबर ना. मग बघूया 1 1 1 1
वन 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 नाही आहेत, वन वन नाही आहेत, वन वन नाही आहेत, वन वन नाही, कुठेच वन वन नाही. जर वन वन असते तर वन आणि अदरवाईज झिरो, मग चारही कॉलम काय येणार, झिरो येणार. कळतंय? परत सांगतो बघा, हे दोन कॉलम मध्ये अँडची कंडिशन काय, बोथ आर वन देन वन अदरवाईज झिरो. दोन्ही वन वन नाही आहेत, नाही आहेत, नाही आहेत, नाही आहेत, वन वन कोणतेच नाही आहेत. वन वन असेल तर वन आलं असतं, मग कोणतीच नाही म्हटल्यावर सगळ्या व्हॅल्यू झिरो नाही. इथपर्यंत टाईप वन सारखंच आहे. आता जस्ट एक्स्ट्रा स्टेप आहे इंटरप्रिटेशन, ती सांगतो आता. मग इंटरप्रिटेशनमध्ये काय करायचं, लास्ट कॉलमला वाटल्यास तुम्ही काय करू शकता, अंडरलाईन करायचं, कारण याच्यावरून आपण आउटपुट काय करणार, डिसाईड करणार. आता प्रत्येक वेळेला आउटपुट बघाल तर काय झालंय, झिरो आलंय. आता सांगतो, ज्या वेळेला आउटपुट एखाद्या ह्याचं झिरो येतं, त्या झिरो म्हणजे काय, ऑफ असते किंवा फॉल्स असते, आणि ट्रू म्हणजे काय असते, वन म्हणजे ट्रू म्हणजेच ऑन असते. म्हणजे काय, ज्या वेळेला झिरो असेल त्यावेळेला ऑफ असणार कंडिशन, आउटपुट ऑफ येणार. ऑफ म्हणजे करंट फ्लो होणार नाही, म्हणजे झिरो म्हणजे करंट फ्लो होणार नाही, बरोबर, करंट नाही. आणि वन म्हणजे त्यावेळेला करंट फ्लो होईल. कळलंय? झिरो म्हणजे करंट नाही, वन म्हणजे करंट आहे. एवढं लॉजिक आहे, बरोबर. कारण झिरो म्हणजे ऑफ, ऑफ म्हणजे करंटच फ्लो होणार नाही, म्हणजे हा जो इथे लॅम्प आहे तो ग्लो होईल काय, नाही होणार, कारण त्याला करंटच मिळणार नाही. आणि वन म्हणजे करंट फ्लो होणार, आणि करंट फ्लो होणार त्यावेळेला तो लॅम्पला मिळणार आणि लॅम्प ग्लो होणार. कळतंय? मग आता बघायचं, जर प्रत्येक इथे पण झिरो आहे म्हणजे इथे पण ग्लो नाही होणार, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, चारही झिरो आलेत म्हणजे लॅम्प कधीच ग्लो होणार नाही. म्हणजे इकडे जरी बघा 1 0 पी आणि क्यू स्विचेस आहेत, चार स्विचेस आहेत, इथे मी एकाला 1 0 0 काही जरी कॉम्बिनेशन घेतलं इकडे, तरी प्रत्येक वेळेला चारही लाईनमध्ये आन्सर काय आलंय, झिरो आलंय. म्हणजे स्विचचं कोणतंही कॉम्बिनेशन घेतलं तरी कायम आउटपुट काय येणार आहे. ही सगळी ट्रूथ टेबल म्हणजे काय असतं, स्विचिंग टेबल, जी पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत ती सगळी लिहिली आहेत. मग टोटल चार कॉम्बिनेशन आहेत आणि चारही केसमध्ये आन्सर काय आलंय, 0 0 0. म्हणजे लॅम्प ऑल केसमध्ये लॅम्प काय राहणार, 0 0 म्हणजे ऑफ राहणार, म्हणजे करंट कधीच फ्लो होणार नाही आणि लॅम्प कधीही ग्लो होणार नाही. हे त्याचं कन्क्लुजन आहे. कळतंय? मग यात काही केस येतात बघा, ऑल जर 0 आले तर कधीच करंट फ्लो होणार नाही. सपोज जर ऑल 1 आले, 1 1 1 1, तर कायम करंट फ्लो होत राहील, कारण प्रत्येक वेळेला 1 असणार. इकडे काही कॉम्बिनेशन घेतलं तरी 1 1 1 1 येणार. म्हणजे इफ ऑल आर 1 देन करंट विल ऑलवेज फ्लो अँड लॅम्प विल ऑलवेज ग्लो. आणि 0 असेल तर करंट विल नेवर फ्लो अँड विल नेवर ग्लो. कळतंय? आणि काही केसमध्ये 1 0 असं कॉम्बिनेशन येऊ शकतं, काही ठिकाणी 1 सम 0 येऊ शकतात. मग त्यावेळेला काय लिहायचं, जिथे 1 असेल त्या स्टेटला करंट काय होणार, फ्लो होणार. 0 असेल त्यावेळेला करंट फ्लो होणार नाही. तिन्ही स्टेट समजल्यात. मग वाटल्यास तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता, किंवा ॲक्च्युअल आपण आता जी सम घेणार आहे त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट कव्हर होणारच आहेत सगळे, त्यामुळे सेपरेटली काय लिहून घ्यायची गरज नाही. मग आता हे कसं लिहायचं, ऑल 0 आलेत, मग कसं लिहायचं बघा, हे फ्रॉम लास्ट कॉलम असं लिहायचं, फ्रॉम लास्ट कॉलम ऑल व्हॅल्यूज आर 0. मग लिहायचे ऑल व्हॅल्यूज आर 0, बरोबर. मग ऑल व्हॅल्यू 0 म्हणजे काय, सगळ्या व्हॅल्यू 0 आल्या म्हणजे करंट कधीच फ्लो होणार नाही. इकडे स्विचचं काहीही स्टेट असली, हा ऑन असेल, हा ऑफ असेल, हा ऑन असेल, ऑफ असेल, काही जरी चेंजेस केले तरी प्रत्येक वेळेला 0 आउटपुट येणार. मग ते कसं लिहायचं, स्विचेसची स्टेट्स कशी असेल, म्हणजे स्विचेस कसे असेल, कसेही असतील, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी स्टेटस ऑफ दी स्विचेस, करंट विल नॉट फ्लो अँड लॅम्प विल नॉट ग्लो. मग फ्रॉम दी लास्ट कॉलम ऑल व्हॅल्यूज आर 0, देअरफॉर लॅम्प ग्लो होणार काय, कधीच ग्लो होणार नाही. लॅम्प विल नेवर ग्लो, कारण सगळेच 0 आलेत ना. एक जरी 1 आला असता तरी बाबा त्या स्टेटला फ्लो झाला असता. चारही 0 आहेत म्हणजे कधीच नाही होणार. करंट विल नेवर, लॅम्प विल नेवर ग्लो. किंवा ब्रॅकेटमध्ये असं पण लिहू शकता, ते पण लिहून ठेवतो, करंट विल नेवर फ्लो. वाटल्यास हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. हे पण स्टेटमेंट जर एक्झाममध्ये ॲड केलं तर बेस्टच आहे. थ्रू सर्किट म्हणजे कधीच फ्लो होणार नाही, हे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो इथे. लॅम्प विल नेवर ग्लो, स्विचेसची काही कंडिशन असली तरी मग काय येणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ स्विचेस.
हे तुमचं इंटरप्रिटेशन झालं. कधी कधी 4 मार्क्सला पण आलेला आहे ओल्ड सिलेबसमध्ये. मग डिस्ट्रीब्युशन कसं असतं, 4 मार्क्सला आलं तर याला 1, याला 1, याला 1 आणि इंटरप्रिटेशनला 1. 3 मार्क्सला जर आलं तर क्लिअर कट आहे, या स्टेट्सला काय मार्क्स दिले जात नाहीत. सिम्बॉलिक फॉर्मला 1, स्विचिंग टेबलला 1 आणि इंटरप्रिटेशनला 1. कळलंय. इंटरप्रिटेशन ऑल व्हॅल्यूज 0 आल्यात म्हणून फ्रॉम लास्ट कॉलम ऑल व्हॅल्यूज आर 0. मग काय येणार, देअरफॉर लॅम्प विल नेवर ग्लो, कारण करंटच फ्लो होणार नाही. ब्रॅकेटमध्ये हे लिहिलं तरी चालेल. करंट विल नेवर फ्लो थ्रू दी सर्किट, म्हणजे लॅम्प विल नेवर ग्लो इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ स्विचेस. म्हणजे स्विचेसमध्ये इकडे काही चेंज 1-0 असू दे, 0-1, 0-0-1, सगळ्या कॉम्बिनेशन असेल तरी प्रत्येकाला व्हॅल्यू 0 आहे. कळतंय. आणि सपोज 1 आली व्हॅल्यू तर करंट विल ऑलवेज फ्लो होणार, आणि 1-0 आले तर कधी फ्लो होणार, कधी नाही होणार, ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा हे तुम्ही काय करायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं. ठीक आहे. स्टेट्स लिहायचे, सिम्बॉलिक फॉर्म, स्विचिंग टेबल आणि इंटरप्रिटेशन. सॉल्व्ड एक्झाम्पल झालेला आहे. आता एक्झरसाइज स्टार्ट करायचं आहे. एक्झरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 4. आता 2 आणि 3 आहे ते नेक्स्ट टाईपमध्ये येणार. क्वेश्चन नंबर 4 मधले एक्झाम्पल नंबर 1 आहे, तर ते घ्यायचं. टाईप सगळ्यांना क्लिअर आहे ना. टाईपमध्ये काय काय असतं, सिम्बॉलिक फॉर्म, स्विचिंग टेबल आणि इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय करायचं, स्विचिंग टेबलचा लास्ट कॉलम बघायचा, जिथे 1 तिथे करंट फ्लो होणार आणि 0 म्हणजे नॉट फ्लो. मगाच्या आधीच्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये ऑल 0 आले होते, त्यामुळे करंट विल नेवर फ्लो असं आलं होतं, कधीच फ्लो होणार नाही. आता या एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. मग स्टार्ट करायचे. पहिल्यांदा स्विचेस काउंट करायचे. S1 आहे, S2 आहे, S1 डॅश आणि S2 आहे. इथे S2 डॅश आहे, म्हणजे मगाच आधीच्या प्रिव्हियस एक्झाम्पल सारखेच आहेत. S1 आहे त्याचा S1 डॅश कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे, S2 आहे आणि S2 डॅश त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे. म्हणजे टोटल 4 स्विचेस येणार आणि 4 स्टेट्स येणार. P, S1 साठी P, S1 डॅश साठी निगेशन P, S2 साठी Q आणि S2 डॅश साठी निगेशन ऑफ Q. जर S3 आला असता तर R आली असती स्टेट. मग त्यामुळे काय काय येणार, पटापट लिहून टाकतो. P म्हणजे काय येणार, स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. निगेशन P म्हणजे काय येणार, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर Q काय येणार, स्विच, बरोबर ना, S2 इज क्लोज्ड. आणि निगेशन ऑफ Q काय येणार, स्विच S2 डॅश इज क्लोज. हे पटापट लिहून टाकायचे. प्रिव्हियस टाईपमध्ये पण तुम्ही यूज टू झालेलं आहे. एक स्टेट लिहायची राहिले, स्मॉल एल म्हणजे लॅम्प इज किंवा लॅम्प एल इज ऑन. आता इथे बघाल तर तुम्हाला लॅम्प आणि बॅटरी दिसतच नाही. ह्याचा अर्थ काय, हे एक्झाम्पल चुकीचं आहे असं नाही, ते आहे असं अज्युम करायचं आहे. बघा, जनरली ज्या डायग्रॅममध्ये लॅम्प आणि बॅटरी दिलेली नसते त्यावेळेला तिथे साईडला असे 2 डॉट मेन्शन केलेले असतात. याचा मिनिंग काय, त्याच्यामधला त्या पूर्ण सर्किटमधला एवढाच पार्ट फक्त तुम्हाला काढून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे डॉट आहेत म्हणजे पुढे त्याला बॅटरी आणि लॅम्प असणार आहेत पुढे. कळतंय. कारण विदाऊट बॅटरी आणि लॅम्प सर्किटमध्ये करंट फ्लो होणारच नाही. करेक्ट आहे ना. म्हणजे विदाऊट बॅटरी फ्लो होणार नाही आणि विदाऊट लॅम्प आपल्याला आउटपुट दिसणार नाही. त्यामुळे आपण ही स्टेट अज्युम करायची, लॅम्प एल इज ऑन. आता सिम्बॉलिक फॉर्मला स्टार्ट करूया. आउटसाईड फ्लोमधून बघायचं असतं. मग आउटसाईड फ्लोमधून बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, बघा क्लिअर कट आहे. ही फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन. तिन्ही काय आहेत, 1 बिलो दी अदर, 1, 2 आणि 3 एका खाली एक आहेत, म्हणजे पॅरलल आहेत. 3 लाईन्स पॅरलल आहेत म्हणून 3 ब्रॅकेट्स काढायचे, रफ मध्ये करायचं. हे 1, 2 आणि 3 ब्रॅकेट्स मी काढले. आता एका खाली एक म्हणजे पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे ऑर यूज करतो आपण, म्हणून मध्ये ऑर येणार 3 ब्रॅकेटचा. आता फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईनमध्ये गेलो तिथे तर S1 एकच स्विच आहे. S1 म्हणजे कोणती स्टेट, P, मग फक्त P येणार. नंतर तो ब्रॅकेट काढून टाकायचा. सेकंड याच्यामध्ये पण मस्त आहे, एकच सिंगल स्विच आहे पण तो S2 डॅश आहे, म्हणजे S2 म्हणजे Q, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे निगेशन ऑफ Q येणार. कळतंय ना पॉईंट. आणि इकडे इकडे काय बघा, S1 डॅश आणि काय S2 आहे. मग S1 आता थर्ड लाईन म्हणजे थर्ड ब्रॅकेट आहे. थर्ड लाईनमध्ये गेलो तर इथे हा S1 डॅश आणि S2 वन आफ्टर अनदर नेक्स्ट टू इच अदर आहेत, म्हणजे एका पुढे एक आहेत, म्हणजे सिरीज. मग या 2 स्विचमध्ये सिरीज येणार. मग S1 डॅश म्हणजे काय, निगेशन P, आणि सिरीज म्हणजे अँड यूज करतो आपण, बरोबर ना. आणि इथे S2 आहे. S2 म्हणजे
कळलंय. आता जे अननेसेसरीली ब्रॅकेट्स आहेत ते काढायचे आणि राऊंड ब्रॅकेट टाकायचे. नंतर तुम्ही डायरेक्ट जरी सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर बेस्टच आहे. इथे एकच स्विच आहे, ब्रॅकेटची गरजच नाही. ऑर्ट आला. इथे पण सिंगल स्विच आहे, ब्रॅकेटची गरज नाही. इकडे पण बघा 2 स्विचेस आहेत, त्यामुळे फर्स्ट स्विच यूज केला जातोय, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट टाकायचे. मग ऑर काय येणार इथे राऊंड, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता जर बघाल तर इथे थोडंफार सिम्प्लिफाय आपण अजून लिहू शकतो. पण बघा ही फर्स्ट व्हॅल्यू, ही सेकंड व्हॅल्यू आणि ही थर्ड व्हॅल्यू. हे इंटरप्रिटेशन जमलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे हे थिंकिंग ज्या वेळेला मॉडिफाय होईल त्यावेळेला तुम्हाला एकदम क्लिअरली जमणार मॅथ्समधले टॉपिक. कन्सेप्टवरती पहिल्यांदा भर द्यायचा. मग आता काय, हे 3 व्हॅल्यूज आहेत, मी मध्ये कनेक्टिव्ह कोणत्या आहे, ऑर आणि ऑर, सेम कनेक्टिव्ह 3 व्हॅल्यूज, असोसिएटिव्ह लॉ आठवतोय ना. फर्स्ट सेकंड थर्ड असली तर काय करू शकतो आपण, फर्स्ट सेकंडवर तरी ब्रॅकेट टाकू शकतो किंवा सेकंड थर्डवर तरी ब्रॅकेट टाकू शकतो. मग आता इथे काय करायचं, 3 व्हॅल्यू ॲट अ टाइम तर कॅल्क्युलेट नाही करू शकत. मग आपण काय करू शकतो बघा, थर्ड व्हॅल्यू ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये आहे. असोसिएटिव्ह लॉ तुम्हाला थोडक्यात सांगतो, पी ऑर क्यू ऑर आर असं असेल तर काय करू शकतो आपण, फर्स्ट सेकंडला तरी ब्रॅकेट टाकू शकतो किंवा सेकंड थर्डला. मग इथे बघा फर्स्ट सेकंडला टाकला तर असं होणार, पी ऑर क्यू ऑर आर, याला ब्रॅकेट टाकला जाईल असं होईल. फर्स्ट सेकंडला ब्रॅकेट टाकू शकतो आपण आधी कॅल्क्युलेट करायला. मग इथे बघा या फर्स्ट सेकंडला टाकलं तर इझी होईल. मग हेच फॉर्म कसं लिहिता येईल बघा, पी ऑर निगेशन क्यू, याला मी ब्रॅकेट टाकतो आणि पुढे ऑर, ही थर्ड व्हॅल्यू तशीच ठेवतो आधी, म्हणजे मी इन शॉर्ट फर्स्ट आणि सेकंड व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट करणार आहे. कळलंय. मग आता हेच लिहूया इकडे काय, 2 स्टेटमेंट्स प्लस 5 कनेक्टिव्ह, म्हणजे टोटल 7 कॉलम येणार. 1 2 3 4 5 6 7. क्लिअर आहे. हे तुम्ही आधी क्रॉस व्हेरीफाय वगैरे पण करू शकता. मग आता स्टार्ट करूया आपण. पहिल्या ब्रॅकेटपासून स्टार्ट करायचा. हा ब्रॅकेटमध्ये ऑर आहे, पण आधी निगेशन क्यू काढून घ्यायला लागेल. मग निगेशन क्यू काढतो. एकदा निगेशन क्यू काढलं की पी बरोबर त्याचं पी ऑर निगेशन क्यू झालंय. आता नंतर काय करायचं, सेकंड ब्रॅकेट, हा ब्रॅकेट कव्हर झाला. आता सेकंड ब्रॅकेटकडे जायचं. सेकंड ब्रॅकेटमध्ये पण काय करायला लागणार, आधी निगेशन पी काढून घ्यायला लागणार आणि मग निगेशन पीचं क्यू बरोबर काय करायला लागणार, अँड करायला. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दोन्ही कव्हर झाले. दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये काय ऑर आहे. मग हा ब्रॅकेट कुठे आहे बघा, फर्स्ट ब्रॅकेट इथे आहे, सेकंड ब्रॅकेट इथे आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय ऑर आहे. मग काय येणार, पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. झालंय. पटपट स्टार्ट करूया. निगेशन क्यू, निगेशन म्हणजे 1ला 0 करायचं, 0ला 1, 1ला 0, 0ला 1, 1ला 0, 0ला 1. आता पी ऑर निगेशन क्यू म्हणजे पी आणि निगेशन क्यू यांच्यामध्ये ऑर आहे. हे दोन बघूया. ऑरची कंडिशन काय आठवते, इफ बोथ आर 0 देन 0. मग बघायचे 2 0 आहेत, 0, हे बघा इथे 2 0 आहेत, दिसले 0 आणि 0. मग काय येणार, इथे 0 येणार आणि बाकी इथे 0 नाही आहेत, त्यामुळे बाकी रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 1 येणार. ऑरची कंडिशन आठवते ना, इफ बोथ आर 0 देन 0 आणि अदरवाईज 1. एक जरी 1 असेल तरी 1 येणार. आता हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. आता निगेशन पीला अपोजिट करायचं. 1ला 0, 1ला 0, 0ला 1, या 0ला 1. आता निगेशन पी अँड क्यू करायचं. निगेशन पी आणि अँड क्यू हा कॉलम आहे बघा. मग निगेशन पी आणि अँडची कंडिशन काय, इफ बोथ आर 1 देन 1. मग बघूया निगेशन पी आणि क्यू मध्ये बोथ आर, दोन्ही 1 आहेत, नाही आहेत, नाही आहेत, दोन्ही 1 आहेत बघा, इथे आहेत ना 1 म्हणजे 1 येणार, इथे नाही आहे. मग रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 0. कळत आहे ना. आता बघा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांच्यामध्ये ऑर आहे. हा फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे. आता या दोघांच्या मध्ये ऑर आहे. मग ऑरची कंडिशन काय, इफ बोथ आर 0 देन 0 अदरवाईज 1. मग बघूया दोन्ही 0 आहेत, ऑर आहे ना याच्यामध्ये, हा कॉलम आणि हा कॉलम, दोन्ही 0 नाही आहेत, दोन्ही 0 नाही आहेत, दोन्ही 0 नाही आहेत, दोन्ही 0 नाही आहेत. दोन्ही 0 असतील तर 0, अदरवाईज दोन्ही 0 नाहीच आहेत कुठे, मग 1 येणार. किंवा असंही कन्सिडर करू शकता, दोन्ही 0 असतील तर 0, एक जरी 1 असेल तरी 1. बघा इथे 1 आहे म्हणून 1, इथे 1 आहे म्हणून 1, इथे 1 आहे म्हणून 1, इथे 1 आहे म्हणून 1. आता 1 1 1 1 आलं. आता या लास्ट कॉलमला काय करायचं, अंडरलाईन करायचं, कारण पुढे आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं. आता इंटरप्रिटेशन म्हणजे काय, जिथे 1 असतो तिथे करंट फ्लो होतो आणि 0 असतो तिथे फ्लो होत नाही, बरोबर. मग आता या चारही व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, चारही व्हॅल्यूज 1 आलेले आहेत. मग त्यामुळे करंट काय होणार, इथे पण फ्लो होणार, इथे पण फ्लो होणार, इथे पण 1 आहे म्हणजे फ्लो होणार, इथे पण 1 आहे म्हणजे फ्लो होणार.
म्हणजे इथे पण फ्लो होणार, म्हणजे लॅम्प काय होणार, चारही केसमध्ये ग्लो होणार, बरोबर. मग आता ते कन्क्लुजन लिहायचं, चारही केसमध्ये 1 आलेलं आहे, मग काय म्हणायचं, फ्रॉम इंटरप्रिटेशन कसं लिहायचं, फ्रॉम लास्ट कॉलम, किंवा ऑल व्हॅल्यूज आहेत 0 तसं लिहिलं तरी चालेल, ऑल व्हॅल्यूज, हे थोडंफार लँग्वेज तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलं तरी चालतं, इन लास्ट कॉलम आर काय 1, मग देअरफोर काय येणार, ऑल व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर 1, देअरफोर काय येणार, करंट विल फ्लो की नाही येणार, आणि लॅम्प विल ऑलवेज ग्लो. ऑलवेज ग्लो का आलं सांगा, कारण चारही केसेस काय आल्यात 1 आल्या, जर एक जरी 0 आलं तर ऑलवेज लिहू शकत नाही, चारही प्रत्येक वेळेला 1 आलाय म्हणून ऑलवेज हा वर्ड यूज केलाय. काय लिहिलं, ऑल व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर 1, देअरफोर लॅम्प विल ऑलवेज ग्लो, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये पण काय लिहू शकतो आपण, करंट विल, हे नाही लिहिलं तरी चालेल तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, ऑलवेज फ्लो, इररिस्पेक्टिव्ह, म्हणजे स्विचेस इकडे काही चेंज केले तरी कायम 1च येते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस किंवा स्टेट ऑफ स्विचेस, असं कन्क्लुजन लिहायचं. कळलंय. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये 0 आले होते, त्यामुळे ऑलवेज करंट विल नेवर ग्लो आलं होतं, म्हणजे सॉरी, लॅम्प विल नेवर ग्लो. इथे सगळे प्रत्येक वेळेला 1 आलेत, ऑल व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर 1, देअरफोर लॅम्प विल ऑलवेज ग्लो, म्हणजेच काय, करंट विल ऑलवेज फ्लो इररिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ दी स्विचेस. कळलंय, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करायचं. फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे एक्झरसाइज 1.5 क्वेश्चन 4 मधलं सेकंड एक्झाम्पल घ्यायचं. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आता स्टेप्स माहीत झालेत ना, पहिल्यांदा स्टेट्स लिहायच्या, सिम्बॉलिक फॉर्म, स्विचिंग टेबल, आणि नंतर त्याच्यावरून इंटरप्रिटेशन करायचं. इंटरप्रिटेशनसाठी काय बघायचं, लास्ट कॉलम बघायचा, जिथे 1 तिथे करंट फ्लो होणार, 0 आहे तिथे फ्लो नाही होणार. पहिलं जे सॉल्वमधले घेतलं त्याच्यामध्ये ऑल 0 होते म्हणून प्रत्येक ठिकाणी करंट फ्लो होणार, ऑल 1 होते सेकंड एक्झाम्पलमध्ये, म्हणजे एक्झरसाइजमधल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, म्हणून प्रत्येक ठिकाणी करंट फ्लो होणार आणि लॅम्प ग्लो होणार. आता इथे चेक करूया. पहिल्यांदा काय करायचे, नंबर ऑफ स्विचेस काउंट करायचे, S1 आहे, S1 डॅश आहे, परत इथे S1 आहे, S2 आहे, S2 डॅश आहे, S2 आहे, म्हणजे S1 आणि S2च्या अलॉंगच फिरते, आणि S1 डॅश पण आहे, S2 डॅश पण आहे. आता इथे बघा 1 2 3 4 5 स्विचेस आहेत, म्हणजे 5 स्टेट्स यायला पाहिजेत, पण 4च येणार. का सांगतो, कारण कोणती तरी व्हॅल्यू रिपीट झालेली असणार. इथे बघा S1 आणि S1 2 वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे त्याला एकदाच काउंट करायचं, म्हणून 5 - 1 4 येणार आन्सर. कळतं आहे. मग 4 स्टेट्स येणार कोणत्या कोणत्या, हे आता तुम्हाला यूज टू झालं आहे, P, निगेशन P, Q आणि निगेशन Q, S1 डॅश, S2 आणि S2 डॅश. हे क्लोज, हे स्टेटमेंट प्रॉपर लिहायचं, आणि नंतर L लॅम्प इज ऑन. आता आपण सिम्बॉलिक फॉर्म बघूया. सिम्बॉलिक फॉर्म पण आता तुम्हाला यायला काय हरकत नाही. जर आउटसाईड फ्लो कडून बघतो आपण, मग आउटसाईड फ्लो कडून कसं दिसतंय, छान दिसतंय ना. मग काय येणार, 3 जर लाईन बघितल्या, 1 2 3 लाईन, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन आणि ही थर्ड लाईन कशा दिसत आहेत, 1 2 3, 1 बिलो दी अदर, म्हणजे पॅरलल सर्किट येणार. पॅरलल सर्किट 3 लाईन्स आहेत म्हणून काय करतो मी, 3 ब्रॅकेट्स टाकतो, 3 लाईन्स. ठीक आहे. इकडे रफमध्ये कॅल्क्युलेशन करतो बघा. आता पॅरलल आहेत म्हणजे काय येणार, 1 बिलो दी अदर, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर येणार. क्लिअर आहे. आता पहिल्या लाईनमध्ये काय, फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे फर्स्ट लाईन, एकच स्विच आहे, S1 म्हणजे कोणता, P झाला. करेक्ट. आता नंतर सेकंड ब्रॅकेट म्हणजे सेकंड लाईन, त्याच्यामध्ये 2 स्विच आहेत, S1 डॅश आणि S2 डॅश, 1 आफ्टर दी अदर आहेत, एका पुढे एक आहेत. म्हणजे कसे, एका पुढे एक म्हणजे नेक्स्ट टू इच अदर, म्हणजे सिरीजमध्ये, म्हणजे अँड. मग S1 डॅश म्हणजे कोणता, निगेशन ऑफ P, आणि अँड काय येणार, S2 डॅश म्हणजे निगेशन ऑफ Q. क्लिअर. सेकंड लाईन झाली. थर्ड ब्रॅकेट म्हणजे थर्ड लाईन येणार. थर्ड लाईनमध्ये काय, S1 आणि S2 हे परत एका पुढे 1 आफ्टर दी अदर, म्हणजे अँड येणार सिरीजमध्ये. मग S1 साठी P, S2 साठी Q, मग काय येणार, P अँड Q. झालंय. आता अननेसेसरी ब्रॅकेट काढून टाकायचे आणि राऊंड ब्रॅकेट्स वगैरे द्यायचे. मग आता बघा, इथे मी लिहितो रफमध्ये, सिंगल व्हॅल्यू आहे, ब्रॅकेटची गरज नाही. मग काय येणार, P, नंतर हा ऑर, हा ब्रॅकेटला राऊंड ब्रॅकेट टाकतो मी, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q, आणि ऑर पुढच्याला पण राऊंड ब्रॅकेट टाकतो, कारण फर्स्ट ब्रॅकेट आहे
आतमध्ये जर राऊंड ब्रॅकेट असेल तर स्क्वेअर टाकायचं. हे फक्त पहिलं रफ वर्क आहे तुमचं. आता बघा इथे पण मगासारखीच केस झाली बघा. फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू आणि दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह कोणता, ऑर आलाय. म्हणजे 3 व्हॅल्यूज आणि सेम कनेक्टिव्ह, ऑर किंवा अँड असोसिएटिव्ह लाव. मग तिन्ही व्हॅल्यू ॲट ए टाइम कॅल्क्युलेट तर करता येत नाहीत. बघा ही फर्स्ट व्हॅल्यू आहे, हा ब्रॅकेट म्हणजे सेकंड व्हॅल्यू आणि हा ब्रॅकेट म्हणजे थर्ड व्हॅल्यू आहे. आणि दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह बघा ऑर आणि ऑर आहे. म्हणजे 3 व्हॅल्यू ॲट ए टाइम कॅल्क्युलेट करता येणार नाहीत. मग आपण काय करतो, फर्स्ट सेकंडला तरी ब्रॅकेट टाकतो किंवा सेकंड थर्डला, कसंही करू शकता. इथे बघा सेकंड थर्डला ब्रॅकेट टाकण्यापेक्षा फर्स्ट आणि सेकंडला टाकलं तरी कन्व्हिनियंट होईल. तुम्ही सेकंड थर्डला टाकला तरी सेम आन्सर येणार. कळतंय. मग आपण इथे काय करूया, असोसिएटिव्ह लॉसाठी फर्स्ट आणि सेकंडला ब्रॅकेट टाकायचं. आता ऑलरेडी आतमध्ये राऊंड ब्रॅकेट यूज झाला आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट येणार. कळतंय. मग आता फायनल फॉर्म लिहितो मी. पी काय येणार, ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, कारण ह्या दोघांना आपण असोसिएटिव्ह लॉने एकत्र घेतले. पुढे ऑर. आता काय येणार, पी अँड क्यू. बघा तुम्ही नंतर ओरली पण कसं करायचं, ह्या 3 लाईन्स पॅरलल आहेत. त्याच्यानंतर हा S1 म्हणजे पी ऑर पॅरललमध्ये S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे निगेशन पी आणि निगेशन क्यू हे एका पुढे एक आहेत. म्हणजे अँड येणार सिरीजमध्ये, ह्या दोघांना कंबाईन केलं. नंतर ऑर आणि थर्ड लाईनमध्ये S1 S2 एका पुढे एक आहेत म्हणून अँड सिरीजमध्ये येणार. आता हे बऱ्याच वेळेला एक्सप्लेन करून झालेलं आहे. आता स्विचिंग टेबल स्टार्ट करायचं. स्विचिंग टेबल किंवा त्याला इनपुट आउटपुट टेबल काही आलं तरी त्याचा मिनिंग सेम. मग काय, कनेक्टिव्ह पी आणि क्यू आहेत, दोनच आहेत. सॉरी स्टेटमेंट दोनच आहेत, पी आणि क्यू. कनेक्टिव्ह बघूया. 1 2 3 4 5 6 कनेक्टिव्ह आहेत, रिपीटेड आहेत. निगेशन आहे पण इथे निगेशन पीवर आहे, इथे क्यूवर आहे, दोन्ही डिफरंट. ऑर इथे आहे, इथे ऑर आहे, ते पण वेगवेगळ्या व्हॅल्यूजवर आहे, डिफरंट. इथे पण अँड ह्या दोघांमध्ये आहे, इथे अँड पी आणि क्यूमध्ये डिफरंट. म्हणजे सगळे कनेक्टिव्ह डिफरंट आहेत. 1 2 3 4 5 6 म्हणजे 2 स्टेटमेंट 6 कनेक्टिव्ह. टोटल 8 कॉलम्स येणार. 1 2 3 4 5 6 7 8 कॉलम्स आलेले आहेत. पहिले काय येणार, पी आणि क्यू. मग 2 टाइम्स 1 लिहायचे, 2 टाइम्स 0, नंतर 1 0 1 0. कळतंय ना. आता पहिल्यांदा इकडून स्टार्ट करायची लेफ्टकडून. पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. पण ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये परत राऊंड ब्रॅकेट आहे म्हणजे तो आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. मग ह्या ब्रॅकेटमध्ये बघा फक्त निगेशन पी अँड निगेशन क्यू दिसतंय. मग डायरेक्ट अँड करता येईल. आधी निगेशन पी काढायला लागेल, नंतर निगेशन क्यू आणि मग त्यांच्यामध्ये अँड करायला लागेल. म्हणजे हा ब्रॅकेट झाला. आता हे जे आन्सर आलं आहे ब्रॅकेटचं ते पी बरोबर ऑर करायचा. मग काय येणार, पी ऑर हे आन्सर येणार. निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता हे बघा हा मोठा स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. मी ॲरो मार्क करून ठेवतो. आता हा ब्रॅकेट कंप्लीट बघा, स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा राऊंड ब्रॅकेटमध्ये ऑर आहे. मग स्क्वेअर ब्रॅकेट काढून झाला. आता हा राऊंड ब्रॅकेट पी क्यू ऑलरेडी काढलेले आहेत, त्यांच्यामध्ये जस्ट अँड करायचं झालंय. म्हणजे हा ब्रॅकेट आला, हा ब्रॅकेट इथे आला. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांच्यामध्ये ऑर आहे. मग हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांच्यामध्ये काय टाकायचं, ऑर टाकायचं. मग काय येणार, पी ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर काय येणार, पी अँड क्यू. हे आधी नोट डाऊन करू. आता पटापट स्टार्ट करू. पीचं निगेशन आहे, मग काय करायचं, 1ला 0 1ला 0 0ला 1 0ला 1. निगेशन क्यूच्या व्हॅल्यू अपोजिट करायची. 1ला 0 0ला 1 1ला 0 आणि 0ला 1. ठीक आहे. आता निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी आणि निगेशन क्यूच्या मध्ये अँड घ्यायचं आहे. ह्या दोन कॉलममध्ये अँडची कंडिशन इफ बोथ आर 1 देन 1. मग 2 1 बघूया. बोथ 1 नाही आहेत, इथे नाही, इथे आहेत बघा. बोथ 1 आहेत मग 1 येणार. रिमेनिंग व्हॅल्यू चेक करायची परत गरज नाही, डायरेक्टली 0. आता बघा हा कॉलम म्हणजे ही व्हॅल्यू आले. या व्हॅल्यूचं पी बरोबर ऑर करायचं आहे. या व्हॅल्यूचं पी बरोबर ऑर म्हणजे हा कॉलम आणि पी या दोघांमध्ये ऑर करायचं आहे. ऑर कळतंय ना. हा कॉलम म्हणजे ही व्हॅल्यू आहे आणि पी म्हणजे इकडे आहे बघा. ह्या दोन कॉलममध्ये ऑर करायचं आहे. ऑरचं काय, इफ दोन्ही बोथ आर 0 देन 0. मग बघूया पी आणि हा कॉलम बघा, पीचा कॉलम आणि हाचा दोन्ही 0 आहेत, नाही आहेत. दोन्ही 0 आहे बघा, 0 आणि 0 दिसतोय, 0 0. मग 0 येणार. इथे दोन्ही 0 नाही आहे. इफ बोथ आर 0 देन 0 अदरवाईज 1. मग रिमेनिंग व्हॅल्यूज 1 येणार. थोडं सिम्पल आहे बघा. आता नेक्स्ट हा कॉलम इथे कंप्लीट झाला. नेक्स्ट पी अँड क्यूचा कॉलम. पी आणि क्यूमध्ये अँड करायचं आहे, सिम्पल आहे.
इफ अँड मध्ये बोथ आर 1 देन 1, मग दोन्ही 1 हे बघा पी आणि क्यू मध्ये डायरेक्ट आहेत 1 येणार, दोन्ही 1 नाही आहेत, मग रिमेनिंग व्हॅल्यूज 0. इफ बोथ आर 1 देन 1 अदरवाईज 0. कळतंय ना. आता हा कॉलम, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, ऑर आहे. मग हा कॉलम आणि हा कॉलम यांच्यामध्ये ऑर करायचं. ऑरची कंडिशन इफ बोथ आर 0 देन 0, बरोबर. मग बघूया, दोन्ही 0 आहेत, नाही आहेत, दोन्ही 0 नाही आहेत. हे बघा, इफ बोथ आर 0, दोन्ही 0 आहेत ना, म्हणजे काय येणार, 0 येणार इथे. बोथ आर 0, नो. इथे दोन्ही 0 आहेत म्हणून 0, आणि रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 1 येणार. आता याला अंडरलाईन करायचं. कळलं. आता याच्यावरून कन्क्लुजन काय काढायचं, जिथे 1 असतो तिथे करंट फ्लो होतो, जिथे 0 तिथे करंट फ्लो होत नाही. मग आता करंट कुठे कुठे फ्लो होईल सांगा. ह्या स्टेटला फ्लो होईल, कारण इथे 1 आहे म्हणजे काय होणार, करंट फ्लो होणार, बरोबर. इथे 1 आहे म्हणजे करंट फ्लो होणार. 1 ला फ्लो होतो, 0 ला होत नाही. 1 म्हणजे ऑन, बरोबर ना, आणि 0 म्हणजे ऑफ. इथे फ्लो होणार नाही आणि इथे फ्लो होणार. मग आता हे आधीच्या 2 मध्ये काय होतं, एकतर ऑल व्हॅल्यू 1 आल्या होत्या किंवा ऑल 0 आल्या होत्या, म्हणून डायरेक्ट कन्क्लुजन लिहिता आलं होतं. आता इथे दोघांचं सेपरेट कन्क्लुजन लिहायचं. कसं लिहायचं बघा, कमी स्टेट कोणती आले, 0ची फक्त एकदाच आले, मग त्याला घेऊया. मग काय लिहायचं, 0ला लॅम्प ग्लो होणार की नाही होणार, करंट फ्लो होणार नाही, म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही. मग कसं लिहायचं, लॅम्पच्या लँग्वेजमध्ये लिहायचं, लॅम्प विल नॉट ग्लो व्हेन. आता लॅम्प कधी ग्लो होणार नाही, ज्यावेळेला आउटपुट 0 असेल त्यावेळेला. मग आउटपुट 0 कधी येणार बघा, 0ची आता पी आणि क्यूच्या स्टेट बघायच्या बघा. 0 आहे ही स्टेट, इकडे येऊया आपण, पी आणि क्यू बघूया. पी 0 आहे आणि क्यू काय 1 आहे. मग पी म्हणजे कोणता स्विच अजून केला आपण, S1, आणि क्यू म्हणजे S2. मग S1 काय आहे, हा S1 आहे ना, आणि हा S2 आहे, बरोबर. मग S1 0 म्हणजे काय असणार, 0 म्हणजे ऑफ, आणि S2 1 म्हणजे ऑन. मग काय येणार, लॅम्प विल नॉट ग्लो. इथे 0 म्हणजे ग्लो होणार नाही. मग कधी ग्लो होणार नाही, ज्यावेळेला S1 काय असणार, वेन S1 इज 0 म्हणजे ऑफ अँड S2 इज ऑन. मग लिहायचं, वेन स्विच S1 इज ऑन, सॉरी S1 इज काय येणार, ऑफ येणार. 0 आहे म्हणजे ऑफ, अँड स्विच S2 काय बघा, S2 त्या स्टेटला काय 1 आहे, म्हणजेच काय, वेन S2 इज किंवा S2 इज ऑन, असं कन्क्लुजन लिहायचं. कळलंय. पहिल्यांदा 0 बघायचं, 0 म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही, मग लिहायचं लॅम्प विल नॉट ग्लो. आता व्हेन म्हणजे कधी, मग इकडे यायचं स्टार्टिंगला. पी आणि क्यू बघायचे, पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. मग व्हेन काय येणार, S1 इज 0 म्हणजे ऑफ, आणि S2 1 म्हणजे ऑन. आता हे कधी झालं, लॅम्प विल नॉट ग्लो, आणि आता बाकीच्या ही 0 सोडून बाकीच्या व्हॅल्यूज 1 1 1 आहेत. मग त्या स्टेटला काय होणार, करंट फ्लो 1 1 आहे, त्यामुळे अदरवाईज बाकीच्या स्टेटला काय होणार, करंट फ्लो होणार आणि लॅम्प ग्लो होणार. मग हे आपण डिस्क्रिप्शन कशाचं लिहिलं, लॅम्प ग्लो होणार नाही. मग काय म्हणायचं, अदरवाईज ही स्टेप सोडून, अदरवाईज म्हणजे काय, ही स्टेप सोडून, ही स्टेप सोडली 0, बाकीच्या 1 आहेत. मग अदरवाईज बाकीच्या वेळेला काय होणार, अदरवाईज लॅम्प विल काय होणार, 1 म्हणजे काय, लॅम्प विल ग्लो. असं शॉर्टकटमध्ये लिहायचं. कळलंय. परत सांगतो, 0 म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही, ऑफ असणार. मग कधी ऑफ होणार, व्हेन S1 इज ऑफ आणि S2 इज 1 म्हणजे ऑन, आणि अदरवाईज मग ही स्टेट सोडून बाकीच्या सगळ्या 1 आहेत. मग अदरवाईज 1 ला काय होणार, ग्लो होणार ना, करंट फ्लो होऊन, मग अदरवाईज लॅम्प विल ग्लो. असं आहे. थोडं टेस्टिंग आहे, पण प्रॅक्टिस केली तर द इझिएस्ट पार्ट आहे या कॅटेगरीतलं. बघा, जे एक्झाम्पल थर्ड आहे ते घ्यायचं आहे, थोडं डिफिकल्ट आहे, थोडं टेस्टिंग आहे. आता काही पार्ट हा तुम्ही करायचे, कारण यातलं लास्ट एक्झाम्पल आहे या टाईपमधलं. स्टेट्स मात्र तुम्ही लिहायच्यात कंपल्सरी. सिम्बॉलिक फॉर्म, स्विचिंग टेबल, इंटरप्रिटेशन मी दाखवणार आहे तुम्ही. तर स्टेट्स काय काय ना सांगा. S1 दिसतोय, S2 आहे, S3 आहे, म्हणजे PQR पण इन्व्हॉल्व होणार आता. मग S1 आहे म्हणजे P येणार, स्विच S1 इज क्लोज, S1 डॅश नाही आहे त्यामुळे काही गरज नाही आहे. नंतर S2 आहे म्हणजे स्विच काय येणार, S2 साठी स्विच S2 इज
क्यू साठी काय येणार स्विच S2 इज क्लोज आणि S2 डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू पण येणार स्विच S2 डॅश इज क्लोज असं येणार. नंतर S3 साठी काय येणार S3 आहे स्विच S3 साठी कोणती स्टेट अजून करायची पी क्यू नंतर आर येणार का त्यांना मग आर मध्ये काय येणार स्विच S3 इज क्लोज आणि S3 डॅश साठी काय येणार S3 डॅश इज क्लोज साठी काय येणार निगेशन ऑफ आर येणार. अशा स्टेट्स तुम्ही लिहायच्यात. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये बघूया आपण. पहिल्यांदा जर बघाल तर आउटसाईडकडून फ्लो आहे तर मी आता इथे डायरेक्ट रफमध्ये कॅल्क्युलेशन करतोय. पॉईंट समजलाय स्टेट्स आहेत त्या तुम्ही कंपल्सरी लिहायचे आहेत. बाकीचा पुढचा पार्ट मी सांगतो. जर इकडून बघाल तर बघा ट्रेनचे डब्बे वाटत आहेत फर्स्ट डब्बा आणि सेकंड डब्बा त्यामुळे हा पार्ट आणि हा पार्ट हे एका पुढे एक आहेत बरोबर ना. मग एका पुढे एक आहेत म्हणजे काय सिरीजमध्ये आहेत. मग आता सिरीजमध्ये म्हणून त्यांच्यामध्ये काय येणार एका पुढे एक दिसत आहेत ना दोन्ही डब्बे हे बघा हे दोन्ही डब्बे एका पुढे एक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये अँड येणार. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे पहिल्या डब्याचं पहिल्या डब्यात बघाल तर डायरेक्ट काय 1 1 2 3 1 बिलो दी अदर एका खाली एक तिन्ही स्विचेस आहेत म्हणजे पॅरललमध्ये म्हणजे तिघांमध्ये ऑर येणार. मग डायरेक्टली कसं लिहिता येईल S1 म्हणजे काय P ऑर S2 डॅश म्हणजे काय येणार क्यूचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू परत पॅरललमध्ये ऑर म्हणजे काय येणार आता इथे S3 डॅश आहे म्हणजे निगेशन ऑफ आर येणार. कळलंय तिन्ही पॅरललमध्ये आहेत म्हणून त्यांच्यामध्ये ऑर येणार. क्लिअर आहे. आता हा फर्स्ट डबा कंप्लीट झाला. आता फर्स्ट इथे जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात तर काय होणार बघा काय करायला लागेल तिन्ही ॲट ए टाइम कॅल्क्युलेट करता येतो मग असोसिएटिव्ह लॉ टाकायला लागणार कोणते तरी दोन आधी कॅल्क्युलेट करून घ्यायला लागणार. मग एकतर आपण हे दोन किंवा हे दोन आता आपण सेकंड आणि थर्ड वर वाटल्यास ब्रॅकेट टाकूया म्हणजे ते आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचे आणि मग पी बरोबर त्याचं ऑर करायचं कळतंय ना कारण तिन्ही ॲट ए टाइम कॅल्क्युलेट करायचे नाहीत शक्यतो. आता सेकंड ब्रॅकेट म्हणजे सेकंड डब्यामध्ये जाय सेकंड डब्यामध्ये जर गेल्यावर परत आउटसाईड कडून बघितले तर काय दिसतं ही लाईन आणि ही लाईन या दोन्ही लाईन एकाखाली एक आहेत म्हणजे काय एकाखाली एक म्हणजे काय 1 बिलो देतर म्हणजे पॅरल म्हणजे मध्ये ऑर येणार बरोबर ना ऑर येणार आणि दोन लाईन्स आहेत म्हणून मी त्यांना काय टाकतो दोन ब्रॅकेट्स टाकतो आतमध्ये. बघा ही लाईन आणि ही लाईन दोन लाईन एकाखाली एक आहेत आणि एकाखाली एक म्हणजे पॅरल म्हणून त्यांच्यामध्ये ऑर टाकला. आता फर्स्ट स्मॉल राऊंड ब्रॅकेट म्हणजे ही फर्स्ट लाईन त्याच्यामध्ये काय एकच स्विच आहे S1 म्हणजे काय P आणि नंतर ऑर सेकंड ब्रॅकेट म्हणजे ही व्हॅल्यू आहे S2 आणि S3 इथे दोन स्विचेस एका पुढे एक आहेत म्हणजे सिरीजमध्ये आहे. मग S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R म्हणजे काय येणार Q अँड R येणार. आता यातले नको आहेत ते ब्रॅकेट अननेसेसरी काढून टाकू शकतो आपण. मग काय येणार इथे हा पीचा ब्रॅकेट आहे तो काढून टाकू शकतो पीचा ब्रॅकेट काढून टाकायचा आणि नंतर इथे ब्रॅकेट आहेतच इथे ऑलरेडी राऊंड ब्रॅकेट यूज झालाय म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट यूज करायला लागणार त्यामुळे इथे तर आहे तसंच ठेवायचं. इथे हा पीचा ब्रॅकेट काढून टाकायचा आणि आतमध्ये इथे राऊंड ब्रॅकेट आहे तसंच ठेवायचं कारण असोसिएटिव्ह लॉ किंवा आधी हे कॅल्क्युलेट करून त्याचं पी बरोबर ऑर करायचं. आता इथे आतमध्ये राऊंड ब्रॅकेट यूज झाले त्यामुळे हे बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट आले त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट तसेच राहणार या केसमध्ये. मग काय येणार पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन आर ब्रॅकेट कंप्लीट फर्स्ट डबा कंप्लीट झाला. अँड त्याच्या पुढचा आहे त्याच्यामध्ये काय येणार S1 म्हणजे P आता तो पीचा ब्रॅकेट काढून टाकायचा ऑर काय येणार Q अँड R असे. आता याच्यामध्ये PQR तीन स्विचेस आहेत म्हणजे काय येणार P येणार Q येणार आणि R येणार. आता व्हॅल्यूज आधी लिहून टाकू शकतो. तीन व्हॅल्यू आल्या तर कसं लिहायचं 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0 बरोबर ना. नंतर क्यूला 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0 आणि अल्टरनेट 1 0 1 0 1 0 1 0. आता कॉलम काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 कनेक्टिव्स आहेत. कोणता रिपीट झालाय काय बघा ऑर आहे इथे पण ऑर आहे पण इथे ऑर पी आणि ह्या ब्रॅकेटमध्ये इथे पी आणि हा दोन्ही ब्रॅकेट डिफरंट आहे त्यामुळे ऑर डिफरंट आहे. इथे पण ऑर बघा ह्या दोन व्हॅल्यूमध्ये सगळे ऑर डिफरंट आहे. इथे पण अँड ह्या दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि इथला अँड क्यू आणि आरमध्ये म्हणजे तो पण डिफरन्स आहे. हे सगळ्या व्हॅल्यूज डिफरंट आहेत म्हणजे टोटल किती येणार 3 + 7 म्हणजेच 7 कनेक्टिव्ज आहेत म्हणजे 10 व्हॅल्यूज येणार 1 2 3 4 5 6 7 कनेक्टिव्ज आहेत टोटल बरोबर म्हणजे 3 स्टेटमेंट 7 कनेक्टिव्ज 10 कॉलम येणार. हे 3 झाले 4 5 6 7 8 9 10 कॉलम्स काढून ठेवलेले आहेत. मग आता फ्लो बघूया.
पहिल्यांदा हा ब्रॅकेट घ्यायचा, पण ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये राऊंड ब्रॅकेट आहे तो कॅल्क्युलेट करायचा. मग याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हा आधी कॅल्क्युलेट करायचा असेल तर आधी निगेशन क्यू आणि निगेशन आर काढायला लागेल आणि मग त्यांच्यामध्ये काय घ्यायला लागणार, ऑर घ्यायला लागणार. एकदा ऑर घेऊन झालं की ह्या ब्रॅकेटचं पी बरोबर काय करायचं, ऑर करायचं. मग निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन. या स्टेजला काय झाला, हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. म्हणजे इथे मी ॲरो मार्क करून देतो स्क्वेअर ब्रॅकेट. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये जाईल. सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा क्यू अँड आर करायला लागेल आधी, राऊंड ब्रॅकेट आधी, आणि क्यू अँड आर झालं की त्याचं पी बरोबर काय करायचं, ऑर करायचं. मग काय येणार, पी ऑर क्यू अँड आर. सिम्पल आहे ना. इथे हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता या दोन्ही ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आहे, हा ब्रॅकेट म्हणजे हा, दोघांच्या मध्ये अँड करायचं. मग आता इथे स्पेस नसेल तर तुम्ही काय करू शकता, सांगितलं नेमिंग करायचं. मग याला तुम्ही वरती काय म्हणू शकता, ए म्हणायचं आणि याला वरती बी म्हणायचं, आणि ए अँड बी असं लिहिलं तरी चालेल. पर्पजफुली सांगितलंय कारण अशा वेळेने वरती जर हेडिंग द्यायला विसरायचं नाही, ए आणि बी कोणते आहेत ते मेन्शन करता आले पाहिजे. मग आता स्टार्ट करूया. निगेशन ऑफ क्यू. क्यूचं निगेशन 1 ला 0 करायचा, 1 ला 0, 0 ला 1, ह्या 0 ला 1, 1 ला 0, 1 ला 0, 0 ला 1, 0 ला 1. निगेशन ऑफ आर. आरच्या अपोजिट 1 ला 0, 0 ला 1, 1 ला 0, 0 ला 1, 1 ला 0, 0 ला 1, 1 ला 0, 0 ला 1. आता निगेशन ऑफ काय, क्यू आणि निगेशन ऑफ आर यांच्यामध्ये काय, ऑर आहे. ऑरची कंडिशन काय, इफ बोथ आर 0 देन 0, बरोबर ना. मग दोन्ही 0 बघूया कुठे आहेत, दोन्ही 0 आहे, 0 येणार. बोथ 0 इथे नाही आहेत, इथे बघा बोथ 0 आहेत म्हणजे 0 होणार. इथे नाही आहेत, त्यामुळे रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 1 येणार. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू म्हणजे हा ब्रॅकेट झाला, त्याचं पी बरोबर ऑर करायचं आहे. मग या ब्रॅकेटचं काय येणार, पीच्या कॉलम बरोबर ऑर करायचं. मग आता पीचा कॉलम आणि हा ब्रॅकेट मी इथे पॉइंटर ठेवलेत बघा. ऑरची कंडिशन इफ बोथ आर 0 देन 0. मग बघूया, दोन्ही 0 नाही आहेत, इथे पण दोन्ही 0 नाही. इथे बघा 0 आणि 0 आहेत, बोथ 0 असतील तर 0. इथे नाही आहेत, इथे पण बोथ 0 नाही आहेत. मग रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 1 लिहून टाकायचे. हा इथे ए व्हॅल्यू झाली म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट झाला. आता सेकंडमध्ये क्यू अँड आर. क्यू आणि आरच्या मध्ये अँड करायचं. मग क्यू आणि आर मध्ये अँडची कंडिशन काय, इफ बोथ आर 1 देन 1. मग बघूया, दोन्ही 1 बघा, इथे 1 1 आहेत, मग 1 येणार. नाही आहेत, इथे पण नाही. इथे बघा बोथ आर 1 म्हणजे काय येणार, इथे पण 1 येणार. कोणते चाललंय, क्यू आणि आर आहे ना. इथे नाही आहेत, इथे पण दोन्ही 0 आहेत. बोथ 1 असतील तर 1, अदरवाईज 0. आता काय करायचं आहे, क्यू अँड आर व्हॅल्यू झाले, त्याचं पी बरोबर काय करायचं आहे, ऑर करायचं आहे. मग हा कॉलम आणि कोण बघूया, पी, बरोबर ना. पी आणि हा कॉलम याच्यामध्ये ऑर करायचा आहे. ऑरची कंडिशन इफ बोथ आर 0 देन 0. मग काय येणार, पी ऑर क्यू अँड आर दोन्ही जर 0 असतील तर 0. बघा हा कॉलम आणि हा कॉलम दोन्ही 0 नाही आहेत, इथे 0 नाही आहेत, 0 नाही आहेत, इथे पण 0 नाही आहेत, इथे 0 0 नाही आहेत. इथे बघा पी आणि याच्यामध्ये इथे 0 आहे आणि लगेच इथे 0 आहे, बोथ आर 0 आहेत म्हणजे 0 येणार. लगेच बघा त्याच्या खाली इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे, बोथ आर 0 म्हणून 0. इथे 0 आहे आणि इथे पण 0. कॉलम समजतात ना, बोथ आर 0 म्हणून 0. आणि इकडे कुठे 2 0 नाही आहे, 2 0 असतील तिथे 0, अदरवाईज 1 आहे. झाले. आता हा कॉलम म्हणजे हा ब्रॅकेट झाला. आता हे जे पॉइंटर मार्क केले त्या दोघांमध्ये काय करायचं, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याच्यामध्ये अँड करायचं आहे. मग अँडचा रूल काय, की बोथ आर 1 देन 1. मग बघूया, हा ए आणि बीचा कॉलम 1 आहेत, दोन्ही 1 आहेत म्हणून 1 येणार. बोथ आर 1 1 येणार आहेत, दोन्ही 1 1 1 आहेत बघा म्हणून 1 येणार. इथे पण 1 1 आहेत, 1 येणार. इथे दोन्ही 1 1 नाही आहेत, इथे 1 1 नाही आहेत, 1 1 नाही आहेत, 1 1 नाही आहेत. त्यामुळे रिमेनिंग व्हॅल्यूज काय येणार, 0 आहे. मग आता हे आपलं कन्क्लुजन झालं. आता हे कन्क्लुजन लिहायचं कसं बघा, 4 ठिकाणी 1 आले आहेत आणि 4 ठिकाणी 0 आले. ज्या ठिकाणी 4 1 आले तिथे करंट फ्लो होणार आणि लॅम्प ग्लो होणार, आणि इथे ग्लो होणार नाही जिथे 0 आले तिथे. मग आता बघूया स्टेट्सवरती काय लिहिता येईल बघा. जिथे 4ही ठिकाणी 1 आलेत तिकडे बघूया पी क्यू आरच्या स्टेट्स काय आहेत.
111 101 किंवा 100. आता याच्यामध्ये तुम्हाला अशी कॉमन कंडिशन काय दिसते बघा, पहिल्या ज्या 4 व्हॅल्यू आल्या त्याच्यामध्ये एकाच व्हॅल्यूवरून सांगता येईल बघा, याच्यामध्ये डिफरंट आहे, याच्यामध्ये पण हे 4ही व्हॅल्यू डिफरंट आहेत म्हणजे 110. पण पी वरती जर ऑब्झर्व कराल तर पीच्या व्हॅल्यू काय आहेत 1111 आल्या आणि तेव्हाच आन्सर पण काय आलंय 1111 आलंय. आणि क्यूच्या स्टेट कोणत्या पण असू देत, 11 असू, क्यू आणि आरच्या कोणत्याही स्टेट असू देत, व क्यू आणि आरच्या 4च कॉम्बिनेशन येणार 11 10 01 आणि 00. त्यामुळे इथं कोणतंही कॉम्बिनेशन असलं पण जर पी इकडे 1 असेल तर 1 येणार. पॉईंट नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. पीच्या 4ही व्हॅल्यू 1 आहेत तेव्हाच 1 आला आन्सर. आणि क्यूच्या इकडे कोणतीही स्टेट असेल, 4ही ज्या पॉसिबल आहेत त्या 00 01 10 11 ह्याच्याशी काय मॅटर नाही. पीच्या ज्या वेळेला 4 1 असणार त्यावेळेला काय येणार 1 येणार. म्हणजे 1 म्हणजे लॅम्प ग्लो कधी होणार, ज्या वेळेला पीच्या 4ही स्टेट 1 असणार. पीच्या 4ही स्टेट 1 म्हणजे काय असणार, पीचा स्विच काय असणार ऑन असणार, म्हणजे S1 इज ऑन. आणि अदरवाईज काय येतंय 4 व्हॅल्यू 0, मग त्या पण 0 कधी येत आहेत बघा, ज्या वेळेला पीचा आन्सर काय आहे 4ही केसमध्ये 0 आहे. त्यामुळे इकडे क्यू आरकडे काही बघायची गरज नाही, ज्या वेळेला पी 4 0 असणार त्यावेळेला 0 आहे. असं कंबाईन करून तुम्ही लिहू शकता आन्सर, सेपरेटली काय लिहायची गरज नाही. आता 4 0 आहेत त्यावेळेला इथे 4 0 आहे, इथे काही स्टेट असली तरी बघा इथे 0 असेल तरच प्रत्येक वेळेला 0 येईल. त्यामुळे क्यू आरची कोणतीही स्टेट असू दे बघा, 11 असू दे 10 असू दे 00 काही असलं तरी जर इकडे 0 असेल तरच तिकडे 0 येईल. मग कसं लिहायचं कन्क्लुजन बघा, लॅम्प टेस्टिंग आहे हा, लॅम्प विल ग्लो व्हेन, ग्लो म्हणजे कधी 111 येणार त्यावेळेला. मग 11 कधी डिसाईड केलं, P1 असणार त्यावेळेला. P1 म्हणजे स्विच कोणता S1, व्हेन स्विच S1 इज 1 म्हणजे काय ऑन, कळतंय ऑन. आणि अँड किंवा अदरवाईज म्हटलं तरी चालेल, अँड लॅम्प विल नॉट ग्लो, कधी ग्लो नाही होणार, जेव्हा 0 येणार त्यावेळेला. हे 4 0 कधी आले, ज्या वेळेला पीचं आन्सर 0 आहे. पी म्हणजे S1 म्हणजे स्विच S1 काय असणार, वेन स्विच S1 इज ऑफ, 0 म्हणजे ऑफ, कळलंय. ज्या वेळेला स्विच S1 बघा म्हणजे पी ऑन असेल 4ही त्यावेळेला लॅम्प ग्लो होणार कारण आउटपुटला 1 येणार. आणि ज्या वेळेला 4ही 0 म्हणजे ऑफ असणार स्विच S1 त्यावेळेला 4ही व्हॅल्यू 0 आउटपुटला येणार, म्हणजेच लॅम्प ग्लो होणार नाही. टेस्टिंग समय तुम्ही याच्यामध्ये स्टेट्स लिहायच्यात, बाकी सगळा पार्ट मी कंप्लीट करून दिलेला आहे. इथे हा टाईप कंप्लीट होतो. टाईपमध्ये काय काय आहे, टाईप 1 सारखाच आहे, सिम्बॉलिक फॉर्म, स्विचिंग टेबल प्लस याच्यामध्ये एक्स्ट्रा इंटरप्रिटेशन आहे. इंटरप्रिटेशनमध्ये 3 केसेस असतात. ऑल 1 आले सगळ्या व्हॅल्यूज तर ऑलवेज ग्लो होणार लॅम्प, ऑल 0 आले तर ऑलवेज कधी ग्लो होणार नाही म्हणजे विल नेवर ग्लो. आणि काही अशा केसेस आल्या तर ते सेपरेट करून लिहायला लागतं, कधी ग्लो होणार आणि कधी ग्लो होणार. त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित समजून घ्या. समजलं नसेल तर परत रिपीट करून बघितलं तरी पण चालेल.